पागल झाला. कारण कुठल्याही कार्यक्रमासाठी उपाध्यक्षपदी घोषवलं आणि म्हणून काय पुष्पहार अर्पण ही भूमी तिच्या पावन स्पर्शाने नमन झाली म्हणून या मातेला विनम्र नमन करतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले माझे नेते, माझे स्वतःचे मार्गदर्शक, आपलेही सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक श्री चंद्रशेखर ठाकूर साहेब, प्रामुख्याने उपस्थित असलेले माझ्या संस्थेचे पालक संचालक, जे माझ्याशी नेहमी मित्रत्वाने वागतात, त्यांचा मोठेपणा केलं असे श्री जवाहर सर आणि ते मागासवर्गीय आयोगाचे राज्याच्या वर्गावरचे सदस्य आहेत, त्यांना ते जवाहर सर, माझे वर्गमित्र डॉक्टर राजेश पडोळे, माझे दुसरे वर्गमित्र, माझे मित्र श्री प्रदीप केने, आपण सगळे या ठिकाणी असलेले सर्व सन्मान्य नागरिक, या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत, त्याचे पालक आणि एक छोटेखानी असा कार्यक्रम केलेला असणार. मग मी छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी केला, कारण विशेष म्हणजे माझे वर्गमित्र यांना मला बोलवायचं होतं, ठाकूर साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे होतं आणि काही गोष्टी अशा मागण्या ह्या माझ्या दूर करतात ठाकूर साहेबांच्या होत्या, त्यामुळे आपल्या सर्वांसमोरच कोणती मागण्या म्हणून या कार्यक्रमाची नियोजन केलेलं आहे. मागच्या एप्रिल महिन्यामध्ये मुकेश पाटील सर होते, वैभव वगैरे होते, तरी ऍक्टिव्हिटी होते. अशा प्रकारे ठरलं आपण एमपीचे सगळेजण आहोत, आपला कुठेतरी असा एक ग्रुप असायला, एक छोटेखाली 10-12 लोकांचा ग्रुप असावा आणि काहीतरी चांगलं यशस्वी व्हावं. ते काही आपण शिक्षणाचं काम नेहमीच करतो, नवनवीन कल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहे, नवीन काही करता येईल का पुन्हा विद्यार्थ्यांना. शहरातल्या विद्यार्थ्यांना खूप फॅसिलिटी उपलब्ध आहे. ग्रामीण विद्यार्थी जेव्हा एमपीला प्रवेश घेतो त्यांना लॅपटॉप पहिल्यांदा पाहिजे, तो एक कॉलेजच्या एखाद्या प्राध्यापकाजवळ किंवा कॉलेजमध्ये असलेल्या एखाद्या श्रीमंत मुलाजवळ पाम अजूनही कोणी पाहिलेला नाही. पाहिलेला असेल असे फार विद्यार्थी, काही आमचे एमपीचे विद्यार्थी गाडीने येतात, कारने येतात आणि आले उतरल्याबरोबर पहिले मोठा मोबाईल काढतात, त्याचं घर सगळ्यावरती करतात. प्रकार काय मला माहीत नाही, पण आपला ग्रामीण विद्यार्थी का मागे राहावं, त्यांनी हायटेक का होऊ नये, त्यांनी चांगली नोकरी का करू नये, त्यांनी पण चांगला आपला स्वतःचा व्यवसाय का करू नये, त्याच्या संबंधीचं मार्गदर्शन चांगली हितूच आपली व्हावी. की नागपूरच्या हेरिटेज हॉटेलमध्ये आम्ही कार्यक्रम ठेवला, फक्त 70 इन्व्हायटी होते, 70 पैकी आमचे 68 इन्व्हायटी आले आणि 2चा मला सेलफोन आला की सर काही कारणामुळे येऊ शकत नाही. तेव्हा आम्ही आता आपण व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यानंतर व्हिडिओ इथे सुरू राहील. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही ठरवलं सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, या योजना बऱ्याचशा राबवल्या जात आहेत. योजना राबवणारीच एजन्सी आहे. MSWचे माझे एक विद्यार्थी मला भेटले, एक माझे मित्र भेटले, त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं सर म्हणजे 1130 अशा योजना आहेत. गव्हर्नमेंटच्या 50% एजन्सीज ह्या नुसता योजना राबवणार आहे, पण या योजनेची माहिती लोकांपर्यंत जातो कशा रूपात जाऊ शकेल आपण सुद्धा बघितलं असेल की म्हणून आम्ही त्या ठिकाणी सविस्तर चर्चा केली. काही आयडिया आपल्याला देता येईल का? आजकाल पूर्ण दुनिया हे आयडियावर चालू. कोणाही तरी मनात आयडिया आली असेल की विमान उडू शकते आणि राईट ब्रदर्स पुढे आले आणि विमानाचा शोध लागला. महात्मा गांधींनी सेलफोन मारला होता, अब्राहम लिंकनने विमान मारलं होतं, परंतु येणाऱ्या पिढीला भरपूर काही आता मिळणार आहे. आमच्या वेळेला मला आठवतं मी
आता आपण पाहतो 1 तासामध्ये आपण फक्त टापोटाप आणि टापोटामध्ये टॉप गेअर असे शब्द आता आपल्याला ऐकायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की तंत्रज्ञान फार प्रगत झालेलं आहे. हे प्रगत कसं झालं? कुठेतरी कोणाच्या मनामध्ये आयडिया आली असेल की 5वाही गिअर राहू शकतो, 6वाही गिअर राहू शकतो. कुठेतरी कल्पना कुठेतरी मांडली. आपण सुद्धा ग्रामीण भागाकरता अशा प्रकारच्या चांगल्या कल्पना आपण सुचवू शकतो काय? संबंधित विभागाकडे आपण त्या योजना पाठवू शकतो काय? अशा प्रकारची एक चर्चा करावी, चांगलं काही घडावं म्हणून या ठिकाणी एक गुरुकुल फाउंडेशनचं आमचं प्रयोजन आहे. आपण पाहत असाल आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी वर्तमानपत्रातून जाहीर आवाहन केलेलं आहे. हा 15 जानेवारी 2015चा इथवाचं मी कटिंग आपल्यासमोर मुद्दाम या ठिकाणी सांगतो आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही यू प्लीज लोड युअर आयडियाज ऑन दी फॉलोइंग वेबसाईट www.mygovernment.in. चांगल्या आयडिया तुम्ही मला द्या, मी तुम्हाला रिस्पॉन्ड करतो. मन की बात या कार्यक्रमामध्ये त्यांना प्रश्न विचारतात. आता प्रश्न तर लाखो जात असतील, परंतु ते मला वाटतं 10 ते 12 प्रश्नाचं काही उत्तर होतं. आपलं कॉर्पोरेशन मिळणार नाही तोपर्यंत काहीच होतं. आज सर्वसामान्य समज कसा आहे ना बाकीचे देणार आपल्याला काय गरज आहे? कुठेतरी जर तुमची ग्रुप जर असेल तर त्या ग्रुपचा फायदा जर सर्वसामान्याला मिळत नसेल तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग नाही, माझ्या पीएचडीचा उपयोग नाही, तुमच्या पीएचडीचा उपयोग नाही, जर ते समाजापर्यंत पोहोचत असेल. ठाकूर साहेब मोठे म्हणतो उदाहरण ते माझे नेते आहेत. मला नगर परिषदेत त्यांनी फॉर्म बनवला, ते मला लाडाने मास्टर करतात. तेवढ्याच प्रेमाने रागावतात सुद्धा. 4 वाजता मला फक्त विशीचा फोन आला की आपण साहेब आपलं अभिनंदन, आपण सिनेटमध्ये आलो. तर मी गाडी घेऊन बस स्टॉपवर घेऊन जाण्यानं काम करून बस स्टॉपवर पाठवून देतो. म्हणजे साहेबांचं असं असतं जास्तीत जास्त कामं आपल्या परिसरातले कसे होईल हाच नेहमी हाच त्यांच्या मनामध्ये असतो. आणि म्हणून आमची गुरुकुल फाउंडेशनची ही समाधानी. परंतु माझं दुर्दैव ठाकूर साहेबांचे प्रमुख चांगले होते. नागपूरला आले आणि सरळच त्यांच्यासोबत कटारे सर वगैरे होते, आमचे मारुतराव बोरकर वगैरे होते. सरळ ते राजभाऊ देशमुख हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि थोडंसं आम्ही निरस झालो आणि तो कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागला. तो कार्यक्रम छान पार पडला. पॉलिसीमध्ये आपण पाहतोय त्यांनी सजेशन्स मागितले. त्यांनी असे 18 विभाग केले होते की सजेशन्स जर तुम्हाला द्यायचे असेल, नोट करायचे असेल तर 18 विभागामध्ये तुम्ही आपले सजेशन काढू शकता. परीक्षा पद्धतीच्या संबंधाने असो, सिलेबसच्या संबंधाने असो, कोर्सेस कोणचे असावे याच्या संबंधाने असो, सगळ्या बाबतीत 18 विभाग करून तुम्ही वेगवेगळ्या याच्यावरती पाठवू शकता. ती त्यांनी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. आपण पाहतोय केंद्रामधलं ह्युमॅन रिसोर्स डेव्हलपमेंट ठाकूर साहेबांचे बंधू, आमचे बंधू करतार सिंग ठाकूर साहेब हे त्या विभागाची हेड होणार आहे. ही सुद्धा आपल्याला बघण्याची गोष्ट आहे. म्हणजे आपण सहजपणे त्यांच्याशी जोडू शकतो शिक्षणाच्या माध्यमातूनही. अदरवाईज आपण चर्चा करतो इथे बिघडलं परीक्षा पद्धतीच्या गुणातून आपल्याला पुष्कळसं काही करता येऊ शकतात. आम्ही एक ठाकूर साहेबांना मी विनंती करू इच्छितो की माझ्या 3 मागणीमधून एक आहे की सर आम्हाला एक स्पिरिच्युअलिटी, शर्मा साहेब आपण कृपया स्टेजवर यायची विनंती. आम्हाला सर स्पिरिच्युअलिटी आणि प्रॉडक्टिव्हिटीवर एक चांगली कॉन्फरन्स घ्यायची आहे. ही कॉन्फरन्स या ठिकाणी होणार नाही कारण ऑल इंडियातून सगळे लोक येतील. तेव्हा जेव्हा हॉल उपलब्ध होईल त्या हॉलमध्ये त्याचं उद्घाटन आमच्या कॉन्फरन्सने करावं अशी माझी आपल्याला पहिली मागणी आहे. त्यानंतर दुसरी माझी मागणी ठाकूर साहेबांकडे, सर आम्हाला ह्युमॅन रिसोर्स मिनिस्ट्रीच्या सेक्रेटरीशी आम्हाला 15 जणांना चर्चा करायची. आम्ही आमचे सजेशन घेऊन देऊ माहिती. आम्हाला तिथे कोणी विचारत नाही. तुमचा ताबा आम्हाला माहीत आहे, तुमची धडाडी माहीत. ठाकूर साहेब गेल्यानंतर सगळेजण तिथे मुंबईला उभे होता. मी एकदा मुंबईला गेलो तेव्हा मी अनिल भाऊ साहेबांच्या बंगल्यावर. आता माझं काम लवकर आठवलं. मी काय झालं 12:30 वाजता मंत्रालयाच्या गेट समोर गेलो. गेट होतं बंद. गेट बंद होता म्हटलं आपण इथं करावं काय मुंबईत एकटा नाही, अंदर नाही आले का. 10-12 पोलीसवाले वगैरे होते. मी ठाकूर साहेबाला फोन लावला. 2 मिनिटात मला त्यांनी सांगितलं मग अनाऊन्सिंग झालं की काटोलचं कोण पडू आहे बोले अंदर आले. आणि म्हणून साहेब आम्हाला जे आपल्याला विनंती आहे की आम्हाला थोडंसं सचिवासोबत थोडीशी चर्चा करायला फक्त 10 मिनिट आम्हाला वेळ मिळून द्यावी ही दुसरी विनंती राहील. तिसरी विनंती साहेब आम्हाला आहे, आपण पाहतो की शिक्षण क्षेत्रामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये एकदम चुका कशी तरी झालेली आहे. आता सायन्सचं शिक्षण तुम्ही वर्गात फळ्यावर शिकवता, तुम्ही बेंजिनचा फॉर्म्युला फळ्यावर सांगता. सायन्सच्या शिक्षणामध्ये साहेब क्लासरूम बिलकुल बंद करा. जे होईल ते लॅबॉरेटरीतच होईल. मी स्वतः चीनमध्ये बघितलं. क्लासरूम नाहीच. विज्ञानाचं शिक्षण हे फक्त प्रयोगशाळेतच होईल. साहेब आपण 100 वर्षांनी चीनपेक्षा मागे. त्याच्या आधी म्हणायला तुम्ही चीनचे लोक साफ करतात, फळ्या करतात, दांडून होतात. आता आपण त्यांच्यापेक्षा मागे आहे. त्याचं कारण काय आहे? विज्ञानाच्या शिक्षणाचे फार
शिक्षण म्हणजे क्लासरूम खडू डस्टर एवढंच घेऊन बसलेलं आहे. प्रात्यक्षिकावर भर देण्याकरता काय करता येईल ही चर्चेच्या वेळा आम्ही त्या ठिकाणी टाकू, याचा सुद्धा आपण सुद्धा पाठपुरा 5-50 PhD मिळून अर्थ काढा तो त्यांच्याजवळ आधी आलेला आहे. त्याचं कारण कसं आहे, प्रॅक्टिकल पर्सन. त्या दिवशी मी वरती होतो त्या गडावरती, पूर्ण तिथे प्लेन चालू होते म्हणजे JCBने सगळं ते प्लेन करणं चालू आहे जागा, आणि 300 खाटाचं एक चांगलं हॉस्पिटल व्हावं या भागाकरता हे त्यांचं विजन आहे. त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे. हा तुमच्या समोर आहे. कोणत्याही प्रोजेक्ट असो, प्रकल्प असो, निस्वार्थीपणाने आम्ही पूर्ण करून देऊ, कारण तुमच्या हातून लवकर काम व्हावं अशी आम्ही इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्या पद्धतीला आपल्या धावून येऊ. कृपया टाळ्याचा कंटाळा सांगायचा त्यांची ते म्हणतील की बाबा त्यांना मला जास्त वेळ द्यायचा आहे. मला नागपूरला ते स्वतः घेऊन गेले आणि नागपूरला जे काही काम मिळून दिलं ते त्यांनी मिळून दिलं. काही आमचे MBAचे प्राध्यापक मला म्हणतात त्या कडू लेखाला नागपुरात आला पण त्यांचं अड्डेसरच्या भरोशावर बदलून झालं. गुरुकुल फाउंडेशन आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे. कोणतेही प्रकल्प द्या, कोणतेही काम द्या, कोणाला आम्ही आपसातही आमचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे. कोणीही कुणाला मदत करणार आहे. या ठिकाणी काही विद्यार्थी येणार आहेत, उशिरा येणार आहे, त्या विद्यार्थ्यांचं चांगलं काउन्सिलिंग सुद्धा फडणवीस साहेब करणार आहे. अधिक वेळ न देता आपल्या सर्वांच्या सदिच्छा या गुरुकुल फाउंडेशनच्या सोबत ठेवा. ही गुरुकुल फाउंडेशन म्हणून आपण सगळं या ठिकाणी मार्गदर्शनाची भूमिका आपली राहील अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि माझ्या दृष्टीने प्राध्यापक मुकेश पाटील यांचं स्वागत करतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माननीय श्री चरणसिंगजी ठाकूर. मुकेश पाटील धडपड्या स्वभावाचे आणि चळवळी स्वभावाचे धन्यवाद. अतुल सरडे यांनी स्वागत करायला वडिलांचं शेषावरी डवरे यांना स्वागत शाळा शिपाई करावं तसेच डॉक्टर राजेश पडोळे सर, श्री जवाहरजी सरडे सर, शर्मा साहेब, केने साहेब, इथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, आमचे सहकारी मित्रांनो, एक इंग्रजीत खूप चांगली म्हण आहे, देर इज नो वर्किंग विदाउट नेटवर्किंग. आज कडू सरांनी म्हणण्यापेक्षा कडू सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुरुकुल फाउंडेशननी आम्हा लोकांना, जसं मला अतुल सरडेंना, हेमंत बाबुळकर, अतुल डवरे यांना आम्हाला जी PhD मिळाली, सरांनी इनिशिएटिव्ह घेऊन की आमचा सत्कार करावा असं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आणि करिअर ओरिएंटेशन मुलांना घडवावं आपल्या कार्यभागाच्या या अनुषंगाने आजचा कार्यक्रम ठरवला. एक खूप आनंद झाला आम्हाला की कारण काहीतरी उपलब्ध केल्यानंतर समाजातले काही लोक जोपर्यंत आपली पाठ फुटवत नाही, जोपर्यंत आपल्याला प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत अजून काहीतरी करण्याचा उत्साह मनात निर्माण होतो. सरांनी जर सांगितलं की सगळ्या गोष्टी पैशाने नसतात मिळत. कोणी एका छोट्या मुलाला जर आपण प्रोत्साहन दिलं की तो अजून काही करू शकतो, तर डेफिनेटली त्याच्या मनात अजून काही नवीन करण्याचं प्रोत्साहन तयार होते. आणि मागील काही वर्षापासून डॉक्टर कडू सर उपस्थित पालक, एम्प्लॉयमेंटसाठी इंटरेस्टेड असणारे जे कोणी विद्यार्थी, कॅन्डिडेट्सचे प्रोफेसर्स, लेक्चरर्स, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. विशेष करून डॉक्टर कैलासी कडू जे माझे गुरु आहेत,
आणि गुरुकुल ही कडू साहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. याचा उद्देश सगळ्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करावं आणि इन्फॉर्मेशन पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. मी यांचं एक पुस्तक वाचलेलं होतं आणि त्यांनी एक ॲक्टिव्हिटी प्लॅन म्हणून एक तयार केलेला होता आणि एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट पुस्तक आहे. ज्यांना एंटरप्रिनरशिपसाठी जायचं आहे त्यांनी ते पुस्तक जरूर वाचावं. त्याच्याबरोबर एक CD आहे. मला छान वाटलं होतं ते वाचत असताना. आज त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. श्री चरण संगीत आता एक छान होते असं सांगितलं मी त्यांना म्हटलं की ते मोटिवेशनल गार्डियन आहेत आणि कडू सरांचा माझा पर्सनल जो अनुभव आहे त्याच्यामध्ये मी त्यांना म्हणेन ते मोटिवेशनल या क्षेत्राशी माझा संबंध हा जवळपास 25 वर्षापासून आहे. 1990मध्ये जेव्हा मी केणे साहेब आणि कडू सर आम्ही एकत्र शिकत होतो MBA करत असताना त्याच वेळेला ठरवलं होतं की आपण काहीतरी वेगळं करू पाहतो आणि तेव्हा 1990मध्ये DSR सर्व्हिसेस या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यावेळेला रिक्रुटमेंट कन्सल्टेशन हा कन्सेप्ट आपल्या विदर्भामध्ये किंवा छत्तीसगड MP या रिजनमध्ये माहिती नव्हता. तिथून या ॲक्टिव्हिटीला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 35,000 जवळपास 35,000 जे जॉब सिकर्स आपण म्हणू त्यांना मी फक्त स्टुडंट्स हा शब्द वापरणार नाही पण जे जॉब सिकर्स आहेत अशा लोकांना DSRच्या माध्यमातून आणि आमचे जे काही असोसिएट्स आहेत त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यांनी काहीतरी ऐकावं यासाठी की ते त्यांनी ऐकायला पाहिजे. अवॉर्ड्स आहेत त्यांच्या कार्यक्रमाचे त्यांचंही मी ते अभिनंदन करतो. गुणवंताचा त्यांना मिळालेला अवॉर्डचा त्यांचा सन्मान त्यांना मिळाला पाहिजे आणि त्या सन्मानाच्या पाठीमागची भूमिका अशी असते की जी जबाबदारी जे दायित्व आपल्या एक समाजाने आपल्याला दिलं आहे ते आपल्याला कशा प्रकारे व्यवस्थित पार पाडता येईल त्याचा थोडासा विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. मला असं म्हणायचं आहे की हे ज्या लोकांच्या इथे सत्कार झालेलं आहे ते आपल्याच काटोलचे आहेत. काटोलच्या शाळेत ते शिकलेले आहेत. ते PhD करू शकतात. त्यांचा इथं सन्मान होऊ शकते. बऱ्याचशा लोकांना ही PhD मिळू शकते. बऱ्याचशा लोकांना त्याचा सन्मान होऊ शकते. याच्या मागे त्यांना एक मोटिवेशन मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश असते. आज करिअर ओरिएंटेशनमध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये बरेचसे असे काही कोर्सेस आहेत. बरेचसे असे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याची स्कीम अशी करून सुरू झालेली आहे. सवलतीच्या विषयी आपल्याला संपूर्ण जानकारी मिळेल. वेगवेगळ्या फील्डचे वेगवेगळ्या लोकांना इथं आणून त्यांचे आपल्याला मार्गदर्शन कसं घेता येईल शासनाच्या सवलतीचे आपल्याला कसा लाभ मिळवता येईल या विषयावर चर्चा करता येईल. हा जो प्लॅटफॉर्म आहे गुरुकुल काटोल या संस्थेने केला आहे आणि पण मला असं म्हणायचं आहे की त्यांच्या गुणवत्तेची त्यांच्या टॅलेंटची मला एक वेगळी जाणीव झाली मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे 45 देशातले गुणवंत लोक इंटेलिजंट लोक डॉक्टर्स लोक तिथे उपस्थित होते. नॉलेज हे पूर्ण जगातल्या लोकांनी तिथं ॲप्रिशिएट केलं. ही आपल्यासाठी खूप गर्वाचा विषय आहे आणि त्यांना त्या कार्यक्रमामध्ये सेशन चेअर म्हणायला लागलं. खूप प्रतिष्ठेचा विषय असते सेशन चेअर म्हणजे अशा जगातील गुणवंत लोकांमध्ये त्यांचा मान घेऊन त्यांना आणि त्यांना सेशन चेअरचा हा मान मिळाला हे आपल्या सर्वांसाठी गर्वाचा विषय आहे. ठाकूर सरांविषयी काय बोलतो म्हणजे सूर्याला किती दाखवला होईल. मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडे सर्व सोयी उपलब्ध आहेत. आपल्याकडे लोक उपलब्ध आहेत. आपण या पिढीने
त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि आता केरे सर आणि कपडे सर यांच्यावरची थोडीशी माहिती मला आता झाली. मी एक पुस्तक वाचलं होतं, स्टे अगेन्स्ट स्टे पोलिश, आणि सक्सेस मिळवलं. तर शिक्षण घेऊन शिक्षित होऊन नोकरी करणे, नोकरीचं मागं लागणे हा ट्रेडिशनल वेळ झाला. आपल्या स्वतःकडे जे स्किल आहे, आपलं स्वतःचं नॉलेज आहे, आपलं जे टॅलेंट आहे त्याला डेव्हलप करून स्वतःचा बिझनेस उभा करणं हे एंटरप्रेन्योरशिप आहे. डिअर सर, ही जी संस्था आहे, हे त्याचं काम आहे, हे खूप पॉप्युलर आहे आणि चांगलं काम करते. हे आपल्यामधलेच लोक आहेत. आपणही असं नाही करू शकतो आणि आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो. या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी, याची जाण घेण्यासाठी या संस्थेने जे काही सुरू केलं आहे ते खरोखरी सराहनीय आहे, प्रशंसनीय आहे. माता अनुसया माता यांच्या पवित्र विविध त्यांनी जे काही इथे कार्य केलं, आध्यात्मिक कार्य केलं, हजारो लाखो लोकांना आणलं आणि महाराष्ट्रातील मध्य प्रदेशातील छत्तीसगडमधील लाखो भाविक इथे फार प्रेरणेने येतात, निष्ठेने येतात आणि मातेच्या परिसरामध्ये मातेचा आशीर्वाद घेतात. आनंद या दृष्टिकोनातून ज्या महान कर्मयोग्याने ज्यांचं या भागात फार मोठं नातेसंबंध नाही, फार मोठे त्यांचे परिवार नाही, पण अशा या कोरडवाहू भागामध्ये जिथे शेतकरी दुःखी आहे, जिथे शेतमजूर दुःखी आहे, जिथे हाताला काम नाही, उद्योग नाही, अशा परिसरात केलं, ते एक विजन दिली आणि हा परिसर पुलकित केला. असे आमचे कर्मयोगी आणि लोकांच्या भल्याकरता त्यांचे कर्म असतात असा मान या संस्थेचा अध्यक्ष लाभला आणि त्यांना या लोकांनी अध्यक्ष केलं. कधी केलंच नसतं तर त्या भरलं नसतं. असे आता अध्यक्ष सन्माननीय चरणसिंग ठाकूर, माजी नगराध्यक्ष काटोल नगर परिषद, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमान डॉक्टर राजेश. आपण कुठेही जाताना तिथे कसं बोलावं, कसं वागावं, कसा आपला परिचय द्यावा, कसा आपला प्रोफाईल द्यावा याचा दोन तासपर्यंत प्रबोधन केलं. त्यामुळे तो माप जो आहे, विद्यार्थी आहे, तो प्रफुल्लित झाला आणि 2000 पैकी 1200 लोकांना जॉब लेटर मिळाले. 40 कंपन्या, तर 2 तासपर्यंत खेळवून त्यांना ट्रेन करणे असे डायरेक्टर डॉक्टर पडोळे, नंतर शर्मा सर, त्यांची सुद्धाची इन्स्टिट्यूट आहे मॅनेजमेंट, ज्यांनी आताच इथे आले नागपूरहून इथे शर्माजी येणं. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय श्री चरणसिंग महाराज, पितृतुल्य जवाहर चढते, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर पडोळे केने सर, त्याप्रमाणे करून आले ग्रीन हेवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्ट्रीमचे संचालक अनिल शर्मा, आणि त्यांनी आम्हाला आजपर्यंत सतत असं मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शन दिले. असे आमचे गुरुवर्य डॉक्टर कैलास नाडू सर. आजच्या या कार्यक्रमात या सर्वांनी तिथे आपली मते मांडली. या सर्वांच्या प्रबोधनात, या सामाजिक प्रबोधनात आम्हाला खरंच काही वेगळं आज असं शिकायला मिळालं. तेव्हा आम्ही बनारस इथं पोहोचलो. त्यानंतर
कधी त्यांच्या सांगायचं आम्ही पुन्हा केलं आणि हे म्हणायचे की अतुल तुझ्याकडे सगळं आहे, तू एंटरप्रेन्युअर पाहिजे. परंतु त्यात हिंमत खचायची आणि मग आपण म्हणतो अल्टरनेट चॉईस आणि मग मी कॉर्पोरेटमध्ये गेलो आणि किती मला पॅट्रोलमध्ये ऑफर मिळाली कॉर्पोरेटमध्ये आल्यानंतर आणि त्यांचे स्टुडंट्स रजिस्टर्ड होते आणि आम्ही 3 कालचे विद्यार्थी हेमंत बाबूळकर आणि प्रदीप महाजन त्या तिघांना ते आपल्या गायडन्स खाली घेऊ शकले. दुर्दैव यासाठी की जी PhD मी 2010 मध्ये रजिस्टर केली त्याला पूर्ण करायला मला 6 वर्ष लागली. जर मी सरांच्या सांगितलं राहिलो असते कदाचित ती 4 वर्ष 5 वर्षात झाली असते असं मला इथे आवर्जून बोलावं असं वाटतं. त्याही पलीकडे आमचे विषय मार्गदर्शन विषय बनवण्यापासून मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी मला वाटतं आपण ग्रामीण भागातले लोक गावाला विसरून जातो आणि शहराकडे होतो आणि म्हणून त्यांनी अशी एक दिशा आम्हाला दिली की ग्रामीण भागावरील लोकांसाठी आपण काहीतरी करावं म्हणून मी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माहिती लिहिली आहे. अप्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या नवीन विषयाची जोड दिली. संस्थेद्वारा आयोजित या पावनभूमीमध्ये मुलीच्या आशीर्वादाने आपण पारिवारिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. असे आमचे कैलासजी रोड साहेब विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन बसावं. खुर्ची खाली आहे. या ठिकाणी ज्यांनी आपण सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं असे आपले ज्येष्ठ बंधू माझे मार्गदर्शक आदरणीय जवाहरजी खर्डे साहेब, प्रदीप केनेजी यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उंच भरारी केलेली आहे असे आमचे मित्र अनिल शर्माजी यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सदारून केलं आहे. आदरणीय लक्ष्मणजी आमचे बंधू पिल्लेजी ठोंबरे साहेब, मालकाजी बोरजी, अंबाडेजी, दौरे गुरुजी, चर्डे साहेब ज्यांचा या ठिकाणी आपण सत्कार कासे सिटी बाबोळजी दौरे आणि उपस्थित मित्रांनो या ठिकाणी सत्कार करणारे ऐकणारे किती वेळ सगळी आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केल्यानंतर मी आपल्यासमोर बोलवले वर पावसामध्ये मोठ उडण्यासाठी होईल. मला अडाणी भाषेतल्या 2 मिनिटं मला या सहन करून घ्याल अशी आपण सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. कडू सर एक वेगळं धडपड पक्ष म्हणजे कडू सर अशा प्रकारचं आमच्या ग्रुपमध्ये त्यांची ख्याती आहे. काहीतरी जे काही डोक्यामध्ये असेल अशा प्रकारचा त्यांचा प्रत्येक वेळी आग्रह असतो आणि या आग्रहामुळेच आज या ठिकाणी ज्या पद्धतीने रोजी विद्यार्थ्यांना तयार केल्यानंतर त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली उच्च भरारी मारतो परंतु अधिकच त्या ठिकाणी प्रेरणा आपल्या जीवनामध्ये मिळावी अशा प्रकारची संकल्पना ठेवून आपल्या विद्यार्थ्याचं आपल्या समाजासमोर त्या ठिकाणी सतत राहावा, त्यांचा गौरव करावा, त्याला पुढच्या जीवनामध्ये त्यांनी प्रेरणा मिळावी अशा प्रकारची संकल्पना ठेवून अशा प्रकारचा सोहळा आयोजित करणं म्हणजे हे काम सरकारचं आहे या ठिकाणी आम्ही मानतो. कडू सरांनी एकदम गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की हे जे सभागृह आहे लहानसं सभागृह पडेल काळामध्ये मला या ठिकाणी आपल्या मनातलं सांगतो की कडूजी त्यांनी सांगितलं की मला एका दिवसामध्ये त्या ठिकाणी सिनेमा निवड होता आलं परंतु त्या दिवशी असं की तेव्हा अशोकरावजी चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं होतं विदर्भामध्ये बहुजन समाजाचे चांगले टॅलेंट गुणाचे नावं सांगणार त्यांना आपण व्हाईस चान्सलर करण्याकरता आपल्या ठिकाणी आपल्याला संधी आहे आणि त्यामधून कडू सर कुठंतरी त्या ठिकाणी त्यापेक्षा कमी पडले होते नाही तर 3 वर्षाच्या अगोदरचे जे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले असते हे आज या ठिकाणी त्यांनाही माहीत नाही परंतु हे आवडे करता सांगू इच्छितो की त्याच्यामधूनच आहेत की पुन्हा एक वेरुळकर सर जे मुंबई विद्यापीठ मला वाटते डॉक्टर चिदानंद देशमुख आणि एक रायगडचे विद्यापीठ गुरु आहे राजमानकर हाही आमचे
विद्वत्ता आहे. आदरणीय चरडे सरांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यातलं सगळं मोठं सभागृह आपण या ठिकाणी बांधलं. 4,500 लोक एका टायमाला बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आपल्या समाजामध्ये पुष्कळशा काही गोष्टीच्या आपण 21व्या शतकाकडे जरी जात असलो तरी इतक्या उणीवा त्या समाजामध्ये आहे की काही क्षेत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याची अत्यंत नितांत गरज त्या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीने आता आमचे बंधू चरडेंनी या ठिकाणी आपल्या विद्यापीठाला संधी मिळत नाही, परंतु मी सांगतो हे जे क्षेत्र आहे हे समाजाला प्रबोधन करण्याचं आणि समाज घडवण्याचं हे क्षेत्र आपल्याला पुढच्या काळामध्ये लवकरच आपल्याकरता हा सगळा उपलब्ध राहील हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. हे विनामूल्य याच्या बाजूचे सगळं सभागृह विनामूल्य हे सगळं आपल्याकरता त्या ठिकाणी उपलब्ध राहील की समाजामध्ये जी तरुण पिढी आहे याला घडवण्याकरता, याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासारख्या गुरुवर मंडळींनी जर पुढाकार घेतला, परिसर निर्माण करण्याकरता आपल्याला या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे. दुसरी गोष्ट थोडं गुरुजी आपण सांगितली की त्या ठिकाणी व्हावं, विचारमंथन व्हावं, आपले विचार त्यांच्यापर्यंत जावे. मी त्यांची तारीख घ्यायच्या अगोदर मी आपल्याला आवाहन करतो की आपण कोणत्या तारखेला त्या ठिकाणी जाण्याकरता उपलब्ध राहाल. आपण उपलब्ध राहाल त्याच दिवशी देशाचे मानव संसाधन प्रधान सचिव आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. मी स्वतः आपल्यासोबत त्या ठिकाणी येईल आणि आपल्या मार्गदर्शनातून देशाला काही मिळण्यासारखं असेल तर त्याचा आनंद सुद्धा मला त्या ठिकाणी होईल. चरडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं माझ्याबद्दल जे काही सांगितलं आहे, परंतु एक गोष्ट आपल्या सगळ्यांकरता बंधनकारक आहे की परमेश्वरांनी सगळ्यांना मनुष्य योनीमध्ये नेण्याकरता फार विचार करून आपल्याला या योनीमध्ये पाठवलं होतं की तू ज्या क्षेत्रामध्ये जाशील तुझ्या शरीराचा काहीच उपयोग होणार नाही. तू जे काही दैनंदिन जीवनामध्ये समाजाकरता करतील तोच ठेवा तुझ्याकरता त्या ठिकाणी आठवण म्हणून समाजाला राहील. आणि तीच आठवण ठेवून माझी जी दिनचर्या तुझी त्या ठिकाणी असते की परिवारामध्ये नकारे भरपूर आहेत, त्यांनी आपलं करावं. मी आपलं सगळं समाजाकरता ठेवलेलं आहे की जे काही सकाळीपासून उठून संध्याकाळपर्यंत समाजाला चांगलं देता येईल, मग ते कोणत्याही क्षेत्रामधलं असो, जे काही चांगलं देता येईल सकाळी संध्याकाळी जाताना आरामानं झोप आली पाहिजे, आनंदानं, आणि दुसऱ्या दिवसाकरता काय करायचं याची प्रेरणा आपल्याला परमेश्वरानं दिली पाहिजे. इतकीच दिनचर्या माझी दररोजची त्या ठिकाणी असते. म्हणून मी त्या पलीकडे काही त्या ठिकाणी केलेलं डिग्री घेण्याकरता 6 वर्ष लागले. मी सांगतो चरडे साहेब की मी काटोलची जी नदी आहे लेणी नदी ती उडवण्याकरता 6 वर्ष केंद्र सरकारकडे मी हेलपाट्या घातल्या, राज्य सरकारचा प्रस्ताव दिला आणि ते वेगळी माझी दृष्टी त्या ठिकाणी होती की त्या नदीचं जे पात्र आहे, गावातलं जे पात्र आहे ते 24 एकराचं आहे. त्या 24 एकरामध्ये गरिबांची त्या ठिकाणी घरं होती आणि जे मोठी नदी आहे त्या नदी पात्राचं त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लोकांना त्या ठिकाणी रोज संध्याकाळी सकाळी फिरण्याकरता ती जागा उपलब्ध होईल अशा प्रकारची माझी कल्पना होती. काल एसडीओकडे मी गेल्यानंतर एसडीओने सांगितलं की आपल्या नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे शासनाला की आम्हाला 33 कोटीचा हा प्रकल्प करायचाच नाही आहे अशा प्रकारचं पत्र दिलं. तर किती मनामध्ये वेदना झाल्या असतील हे ज्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये खंत आहे त्या पद्धतीची खंत ती माझ्या मनामध्ये सुद्धा आहे की मी सगळा विचार करून त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट